या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे. एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक सायन्सच्या दृष्टीने माणूस हवेत कोणताही ज्याला उडता येत नाही, ज्याला काही इग्निशन दिल्याशिवाय ते उडत नाही. तुम्ही बोलताना मगाशी बोललात की एक दोन माणसं मी स्वतः उडताना पाहिलेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे शक्य आहे का? उदाहरण व्हॉट एव्हर आरोप केला त्यांनी. वेगळा प्रश्न मला वाटतं पुढचा प्रश्न केला तर हा ब्रेन वॉशिंग करता नेहमी छळच करावा लागतो असं नाहीये. तुम्ही जर सगळे ब्रेन वॉशिंगचे पुरावे काढलेत, अतिशय सटल पद्धतीनं छळ न करता सुद्धा समोरच्या माणसाच्या मनामध्ये एखादा विचार जो त्याला आधी मान्य नव्हता तो विचार घुसवणं याला म्हणतात ब्रेन वॉशिंग. म्हणजे एखाद्या माणसाला दुर्जनांकरता नाश करणे मान्य नाही आहे. तो कशा करता आलेला आहे? तो फक्त ईश्वर प्राप्ती करता आलेला आहे. ईश्वर प्राप्ती करता आलेल्या माणसाला वारंवार सांगून आणि या पद्धतीच्या प्रक्रिया वापरून, ज्याला आपण अल्फारिदमच्या प्रक्रिया म्हणू, त्या प्रक्रिया वापरून बाबा रे तुला ईश्वराचं राज्य निर्माण करायचं आहे, त्याकरता दुर्जनांचा नाश करायचा आहे. आता दुर्जनांचा नाश करणं हे त्याच्या जुन्या सिस्टीममध्ये नाही आहे. आता मात्र दुर्जनांचा नाश करणे त्याच्या सिस्टीममध्ये घातलं जातं. याला म्हणतात ब्रेन वॉशिंग. केवळ छळ केला पाहिजे, नमूक केलं पाहिजे असं नाहीये. माझं म्हणणं आहे ब्रेन वॉशिंग आहे. तर आमच्या साधकांनी पनवेलच्या तहसीलदारांना पकडून दिलं, अँटी करप्शनचा सापळा लावून पकडून दिलं. ते आम्ही ब्रेन वॉशिंग केलेलं होतं का? ब्रेन वॉशिंग काय माहिती ना की माझं म्हणणं आहे की प्रत्येक जण प्रत्येकाला कुठल्या तरी संघटनेशी संस्थेशी तत्वनिष्ठता असते. सामाजिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये मी आलो तर माझ्या अंतरंगात भावना आहे की सनातन संस्था माझी आई आहे. तर ह्याला तुम्ही ब्रेन वॉशिंग म्हणू शकत नाही. ती एक व्यक्तिगत तत्वनिष्ठता आहे, त्याचा अपमान करू नये. पुढच्या मुद्द्यांवर जाऊ. मला सांगा, आता सरकार भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे, केंद्रात भाजप प्रणित सरकार आहे सगळं. आता या सगळ्या सरकारच्या यंत्रणा सगळ्या सरकारच्या हातामध्ये आहेत. हा जो कोण समीर गायकवाड पकडला गेलेला आहे, आपण त्याच्या आध्यात्मिक मानसिक स्थितीविषयी बोलूया नको. जे काही पुरावे आता सरकारी यंत्रणांकडनं आलेले आहेत की जिथे तुमच्या विचारांना बऱ्यापैकी प्राधान्य देणारं किंवा तुमच्या विचारांना मानणारं असे सरकारमधले अनेक घटक आहेत, अशा तपासामधनं आलेले जे मुद्दे आहेत, हा जो कोण समीर गायकवाड आहे त्यांनी त्याच्या जवळच्या लोकांशी, मैत्रिणीशी, इतरांशी जी संभाषणं केलेली आहेत ती हिंसेचं समर्थन करणारी आहेत. याच्याविषयी तुम्ही काय म्हणा? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की बाबा समीर गायकवाड ह्याच्यावरती अजून त्याला तुम्ही डिसोन केलेलं नाही. नाही, अजून आहे का? आम्ही तो साधक आहे हे उघडपणे सांगतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी पोलिसांनी केलेले आरोप त्याच्यातलं तथ्य आहे की नाही, एक ठरवणारी एकच यंत्रणा आहे आणि ती म्हणजे न्याय यंत्रणा आहे. माझं एक समीरंजी तुम्हाला एक आव्हान आहे की समीर गायकवाडचा जो काही निर्णय होईल, उद्या तो दोषी ठरला, त्याला शिक्षा झाली तर आम्ही आमची भूमिका मांडू. पण तर जो निर्दोष लोकांच्या समोर आला तर तुम्ही ह्याच पद्धतीने ह्याच ठिकाणी एक कार्यक्रम चर्चा घ्याल का की समीर गायकवाडची झालेली बदनामी, सनातन संस्थेला केलं गेलेलं फ्रेम, ह्याच्याबद्दलचं एक चर्चासत्र लोकांना विचार मांडू द्या. मला या चॅनलचा संपादक म्हणून आता जाहीर आश्वासन देतो, पण ते कुठल्या यंत्रणेत आणि कुठल्या पातळीवर त्याला निर्दोष मानायचं हे तुम्ही आणि मी ठरवायचं नाही. जे यंत्रणेत येईल ते. या देशातली सर्वोच्च यंत्रणा कुठली आहे? नाही, कुठली आहे न्यायाच्या बाबतीमध्ये? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस जाऊन उभे राहायला किती वेळ लागणार आहे? खूप उशीर लागेल. तेव्हा इथे आपण सगळे याच कॅपॅसिटी स्थानिक न्यायालयावरती तरी विश्वास ठेवणार की नाही? ऐका, एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, मुळात त्याचं निर्दोषित्व सिद्ध करणाऱ्या न्याय यंत्रणेला अध्यात्मातलं काय कळतं असं तुम्ही म्हणणार नाही कशावर? नाही, एक गोष्ट माझं म्हणणं आहे, समोरच्या कुठल्याही माणसाला असंच म्हणता आहात की तुम्ही ज्यांना अध्यात्म कळत नाही त्यांच्याशी आम्हाला बोलायचं. दोन गोष्टी आहेत की अध्यात्म आणि व्यवहार या दोन्ही पातळी भिन्न आहेत. आज मी तुमच्या चॅनलला येऊन बसलोय, या ठिकाणी मी बुद्धी, मन ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतोय. ज्या ठिकाणी मी एखाद्या संतांकडे जाईन त्या ठिकाणी एवढं बोलायची आवश्यकता नाही. अध्यात्माचा स्तर आहे. एक गोष्ट भिन्न आहेत, दोन्ही गोष्टी कृपया करून मिक्स करू नका. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक वारंवार सांगतो की बाबा समीर गायकवाडच्या बाबतीत तुम्ही हे म्हटलं, आम्ही सातत्याने म्हटलं आम्हाला हिंदू संघटना म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. एक उदाहरण म्हणून सांगतो, गोव्यामध्ये बॉम्बस्फोट झाला. गोव्याच्या बॉम्बस्फोटामध्ये आपल्यालाही माहिती आहे की आमच्या 6 साधकांना अटक झाली. ऐका माझं पूर्ण की 6 साधकांमध्ये एक MBAचा स्टुडंट होता, 2 इंजिनिअरिंगचे स्टुडंट होते, 3रा लॉचा स्टुडंट होता आणि या सगळ्या मुलांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं. 4 वर्ष जेलमध्ये राहिले, सडले आणि त्यांना 4 वर्षानंतर न्याय मिळाला विथ स्ट्रिक्चर्स न्यायालयाच्या की बाबा हे जुनं काही हा FIR मॅलिफाईड आहे अशा प्रकारच्या स्ट्रिक्चर्ससह ते निर्दोष सुटले. मला सांगा, गोव्यातल्या केसमध्ये तर ते निर्दोष सुटले. आज आमच्याकडे कुठल्याही तोंडाने त्यांच्याकडे भरपाई द्यायला, त्यांची क्षमा मागायला आमच्याकडे शब्द
नाहीये. आपण आता मुद्द्याच्या ठाणे बाजूने वाशी- फिरायला नको. एक माझ्याकडे मिनिट शब्द मानवजी. नाहीयेत त्यांची आपण क्षमा मुद्द्याच्या मागायला. बाजूला की बाबा हे तुम्हाला आपण फ्रेम केलं मुद्द्याच्या गेलं, बाजूला एक फिरायला हिंदू म्हणून फ्रेम आपण केलं गेलं. मुद्द्याच्या बाजूला फिरायला नको. तुमच्या एका साधकांनी ज्यांच्याशी फोन केलेले आहेत ते काही लाख फोन रेकॉर्ड झाले सरकारी यंत्रणांकडे आणि त्याच्यामध्ये तुमचा साधक कुणाच्याही हत्येची डिंग का मारताना दिसतो. याचं कॅटेगरिक उत्तर द्या. तुमचं साधक आहे, तुम्ही मान्य केलं. मान्य केलं. पोलीस यंत्रणांकडे रेकॉर्डेड फोन्स आहेत, बरोबर ते आहे. खोटे तुम्ही म्हणू शकत नाही. नाही, माझं म्हणणं- ऑफिशियली फोन रेकॉर्डेड आहेत, ते त्या कंपन्यांच्या त्याच्याच नंबरवरने केलेले आहेत. तुमचा साधक कुणाच्याही हत्येचं समर्थन करून त्याच्यावर फुशारकी का मिरवतो याचं उत्तर द्या. सुमिरनजी, आपण पत्रकार आहात, आपल्यालाही माहिती आहे की पोलिसांच्या इकडे जर रेकॉर्ड आहे तर ते एक सत्य आहे याचं सर्टिफिकेट म्हणजे आता देण्याचा रेकॉर्ड मला केलेले फोन सुद्धा असत्य नाही, आहेत. मला अधिकार नाहीये. मी कुठल्याच तोंडाने ते सत्य आहेत म्हणू शकत नाही आणि कुठल्याच तोंडाने ते असत्य आहे पण म्हणू शकत नाही, कारण मी ते ऑथॉरिटीज नाही. मगाशी मला तुम्ही ज्या त्याच्यातली पद्धतीने एक कण म्हणालात, सुद्धा माहिती नाही. कोर्टाचा मला निकाल काहीही लागो, हे जर समजा तुम्हाला दाखवण्यात आलं की हे फोन त्याच्या रेकॉर्डवरने केलेले आहेत तर तुम्ही या चॅनलवर येऊन समीर गायकवाडची आम्ही बाजू घेणार नाही, त्याच्या बाजूने वकीलपत्र लढवणार नाही, हे या चॅनलवर येऊन उद्या सांगणार जर का? हे सत्य झालं सांगणार ना, का? नाही, उद्या जर सत्य झालं, जाऊ दे, ते समीर गायकवाडचं नाही, खून सनातनला सिद्ध पण झालं, होण्यानंतरचं आम्हाला आहे. फासावर चढवा अहो, अशी आमची खून- जाहीर आव्हान अहो, आहे. खून सिद्ध होण्यानंतरचं आहे. मी तुम्हाला फक्त तुमच्या साधकाने असे फोन केले मित्रांना, मैत्रिणींना, आणखीन कोणाला, नातेवाईकांना, असं जरी कळालं तरी तुम्ही तरी उद्यापासून पण बाजू घेणार नाही. सोडणार का? हो, तरी पण बाजू घेणार नाही. कुठल्याही प्रकारचे समीरचे आम्हाला काही एक नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही प्रकारे समीरला निर्दोष म्हणून जर अडकवलं जात असेल तर ते चुकीचं आहे. दोषी असेल तर फाशी दिलं तरी आमचं काही निर्दोषी म्हणणं ठरवणार नाही. कोण? तुम्हीच ठरवणार तो नाही, निर्दोष आम्ही आहे. नाही ठरवत आहोत. मग कोण? मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण घ्या. एक उदाहरण म्हणून सुमिरनजी, तुम्ही एक साधं एक उदाहरण घ्या. दाभोळकरांची हत्या झाली, मीडियामध्ये प्रचंड प्रेशर होतं, नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना अटक झाली. पोलिसांचं असं म्हणणं होतं की 30 बंदूक, 30 गोळी, सर्व काही न्यायालयात टिकलं नाही. ही गोष्ट आम्ही विसरून चालणार नाही की आज विविध प्रकारच्या PIL या केसमध्ये केल्या गेल्या. पोलिसांवरती प्रचंड मोठा दबाव होता. ते प्रेशर रिलीज करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मुवमेंट होऊ शकतात. आज अनेक ठिकाणी पोलिसांनी कशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी केल्यात ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. मला पोलिसांच्या तपास यंत्रणांचा अनादर नाही करायचा आहे. माझं म्हणणं असं आहे की पोलिसांना आम्ही पूर्ण तपासाला सहकार्य दिलेलं आहे. 800 साधकांची चौकशी केली. पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम त्यांचं करते. म्हणणं काय? आमचं ते म्हणणं ऐकलं का नाही. तुम्ही? ते म्हणतात सतत तुमच्या संघटनेचे लोक का सापडतात? हा, माझं म्हणणं आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे का, रत्नागिरी. सातत्याने सनातनला फ्रेम केलं गेलंय आणि एका हिंदू म्हणून फ्रेम केलं गेलंय. सातत्याने रत्नागिरी. जेव्हा रजा अकादमी बद्दल कधी बोलत नाहीत. मला रत्नागिरी. सांगा, यांनी कधी रजा अकादमी बद्दल नांदेड. बोलले? रजा अकादमी आपण वेगळा आपण ठेवू शकतो. सिमीच्या लोकांना अशाच पद्धतीने फ्रेम नाही केलं गेलं का? सिमीच्या कार्यकर्त्यांवर ही कारवाई नाही, झालेली माझं आहे. म्हणणं आहे, जे तुम्ही हिंदू सनातनमध्ये म्हणून- झालं, नाही, नाही, आम्ही तुम्ही- गोव्याच्या केसमध्ये मुजाहिदीन अनुभवलंय बद्दल ना. झालं. हे बघा, चार हिंदू- साधक आमचे, हिंदू- 6 साधक 4 हिंदू वर्ष असणं- जेलमध्ये राहिलेले आहेत. हिंदू असणं हा बचाव असू शकत नाही किंवा नाही, आम्ही तो मुसलमान बचाव असणं- केलेलाच नाहीये, पण आमच्यावरती जर अन्याय हिंदू म्हणून होतोय तो आम्ही ठामपणे सांगू, नाही, आमच्यावरती जर- हिंदू म्हणून अन्याय होतोय. नाही, जर कोणी मुद्दा आरोपी लक्षात असेल घ्या. आणि मला त्याच्या ते एक बोलण्याचं मिनिट. स्वातंत्र्य द्या मला ना. जरा ना, बोलू मग द्या साहजिक आहे जरा. ना. एक मिनिट बोलू द्या जरा. रत्नागिरी, नांदेड, ठाणे, वाशी, पनवेल, त्यानंतर मडगाव, या सगळ्या बॉम्बस्फोटांमध्ये यांचीच माणसं का सापडतात? महाराष्ट्रामध्ये एकच हिंदुत्वादी संघटना आहे का? इतर कोणत्या हिंदुत्वादी संघटनेचं नाव का नाही येत? आता यांच्या हत्येमध्ये फक्त यांचा एक सहकारी जो कोणी असेल त्या संघटनेचं नाव कदाचित पुढे येईल. यांचंच नाव का सतत समोर येतं? याच्या मागचा प्रेसिडेंट आहे ना. आतापर्यंत या पद्धतीचे कृत्य करत आलेले, या पद्धतीची चिथावणी देत आलेले आहे म्हणून पोलिसांनी यांना पकडलं. बरं, हे सतत सांगतात की सुटले सुटले सुटले. प्रत्यक्षामध्ये वाशी आणि ठाण्याच्या मध्ये शिक्षा झाली त्या बॉम्बस्फोटामध्ये 10 वर्षाची, आणि आता फक्त बेलवर आहेत आणि त्यांना वारंवार त्या ठिकाणी दर 3 महिन्यांनी ATSच्या समोर येऊन आपली हजेरी लावावी लागते. आणि दादा खोटं सांगतात सुटले म्हणून. कोर्टापर्यंत फायनल ऑथॉरिटी होत नाही तो जाईल ना. दोषी निर्दोष हा, मानत मग नाही. ठीक आहे ना. खोटं का सांगता लोकांना? नाही, खोटं सुटले, कोणी सांगितलं? मी असं सुटले. सांगितलं की गडकरी रंगा, मी सांगितलं गोवा प्रकरणाची वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मांडली. सुमिरन यांचे 2 कार्यकर्ते मारले गेले मडगाव बॉम्बस्फोटामध्ये. ते नाही सांगा. संपादक म्हणून की माझा एक साधा प्रश्न आहे की आज आपल्यालाही माहिती आहे की कशा पद्धतीचे गैरप्रकार होतात. मी आपल्या चॅनलला आलोय, या ठिकाणी समजा माझ्या गाडीची डिकी उघडी राहिली, त्या ठिकाणी कोणीतरी येऊन एक RDXचं पाकिट माझ्या गाडीमध्ये हा, ठेवलं. सरळ सरळ आणि धमकी. उद्या सरळ जर सरळ धमकी. पोलिसांना एखाद्याने टिप दिली की अभयवर्तकांच्या गाडीमध्ये RDX आहे, तुम्ही जाऊन तपास करा, पोलीस येऊन मला पकडणार आहेत. मी किती आरडाओरडा करून सांगितलं, नाही हो सुमिरन, माझ्यावरती विश्वास ठेवा की मी निर्दोष आहे, कोणी ऐकणार नाही.
लक्षात ठेवा. अहो, ह्या पण गोष्टी अशा आमच्या एखाद्या चौकटीमध्ये XYZ व्यक्तीच्या अशा XYZ व्यक्ती पेपर काढत नाही आणि त्या पेपरवरती नाही दुर्जनांच्या नाट्यासाठी असं म्हणत अशाच नाही. पद्धत मी तुम्हाला हेच सांगतोय की आम्हाला संस्थेला बदनाम करण्यासाठी विदेशातून मला पैसे एक घेऊन शेवटचा लोकांनी प्रश्न काम कोण केलंय. विदेशातनं हे पैसा तुम्ही आजपर्यंत विसर- मी एकही पैसा पुन्हा घेतलेला तुमचं नाव नाही घेतलेलं आहे. इव्हन विदेशात पण गेलेलो मी नाही आणि तुम्हाला- सगळ्यात पुढाकार मी घेतोय. तुमचं नावच नाही घेतलेलं आहे. मी विदेशातनं पैसा कोण? घेऊन आज हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलंय. हिंदुत्ववादी सरकार असताना? केवळ सनातन हिंदुत्ववादी संस्थाच नाही, सरकार असताना हे अनेक शक्य आहे. संप्रदायांना देखील बदनाम करण्यासाठी एक काही करंट्स या देशामध्ये वाहत आहेत आणि या गोष्टीच्या तपासवार म्हणजे रॉचा मी तुम्हाला हवं असेल तर रिपोर्ट आणून देईन की ज्याच्यामध्ये रॉनी स्टेटमेंट केलेलं आहे की बाबा अशा अशा तऱ्हेचं एक हे दिलेलं आहे. पुरावे सकट बोलेन मी एक तुम्हाला अर्धवट शेवटचा नाही पण प्रश्न. रॉचं नाव घेऊन सांगतो. जयंत आठवले या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या संस्थेचे प्रवर्तक जयंत आठवले आहेत, एवढा स्वतः मोठा आरोप होत असताना संस्थेवरती आठवले पुढे का येत नाहीये? ह्याचं एक दोन कारण आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे परमपूज्य डॉक्टर आठवले हे गेले अनेक वर्षांपासून म्हणजे 8-9 वर्षांपासून संस्थेच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये काहीही बघत नाहीत. दैनंदिन कार्यकारामध्ये काही बघत नाहीत. त्यांनी सर्व भार विश्वस्तांवरती ठेवलेला आहे आणि विश्वस्तांनी जर मला प्रवक्ता म्हणून नेमलेला आहे तर मी त्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहे. ज्या प्रश्नांची मला उत्तर माहीत नसतील तर मी विचारून घेऊन सांगेन, पण प्रवक्ता म्हणून देण्याची जबाबदारी आहे म्हणून मी चॅनलवरती येतो. दुसरी गोष्ट की जी गोष्ट मी तुम्हाला अंतर्गत आहे पण ती तुम्हाला मी सांगतो की परमपूज्य डॉक्टर आठवलेंची तब्येत बरी नाही. म्हणजे आजही त्यांना कॉटवरनं उठायचं असेल तर त्यांना हात धरून उठावं लागतं, एकट्याला चालता येत नाही. अशा अवस्थेमध्ये मी तरी माझ्या गुरुदेवांना म्हणणार नाही की या आणि चॅनलवरती तुम्ही उत्तर द्या, कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून हे बघत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की मी अध्यात्म एक तुम्हाला दिशा दिलेली आहे, मी जे काही माझा वेळ जे काही शक्ती आहे ती सगळी ते आध्यात्मिक ग्रंथांच्या लिखाणावरती वापरत आहेत. आत्तापर्यंत 273 ग्रंथ त्यांनी लिहून प्रकाशित झालेत, 14 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. श्याम मानवानं तुमच्यासाठी सांगतो जगभरातल्या 60 लाख लोकांनी ही सगळे ग्रंथ वाचलेले आहेत. त्यांना कुठेही संस्था दहशतवादी वाटलेली नाही. 14 भाषांमधून अनुवाद झालाय. 4000 ग्रंथांचं आतापर्यंत लिखाण तयार आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं त्यांची संख्या आणि त्यांचे वाचक संख्या ही कशासाठी प्रमाण असू सांगितलं की ही शकत नाही. अतिरेकी संघटना नाही हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं किंवा एक उदाहरण म्हणून सांगितलं. शेवटचा मुद्दा फक्त थोडक्यात प्लीज. डॉक्टर जे.बी. आठवलेंनी जे लिहिलेलं आहे शेवटचं पान नंबर 136 वर की एखाद्या स्पायला असं ट्रेन करता येतं की त्याला टॉर्चर केलं डेथपर्यंत तरी पण तो सांगणार नाही, या पद्धतीनं त्याला ट्रेन करता येतं. ठीक आहे. त्या पद्धतीनं या लोकांना याचं ट्रेन उत्तर केलं की नाही हे तांत्रिक आहे, ते तपासून देऊ का? पाहावं. याचं उत्तर तांत्रिक आहे. एका वाक्यात मला अगदी शेवटी अगदी एका वाक्यात सांगतो की जे स्पायला ज्यांनी सांगितलं कोडवर्ड टाकला वगैरे तर त्याची जी माहिती आहे तो दुसरा हिप्नोथेरपिस्ट त्याच्याकडनं काढून घेऊ शकतो. जर ह्यांना वाटत असेल समीर गायकवाड हिप्नोथेरपिस्ट आहे तर पोलिसांनाच आवाहन करा जाहीर की बाबा एका हिप्नोथेरपिस्टने जाऊन समीर गायकवाडची तपासणी मी करा. न्यूजरूमच्या बस, शेवटी इतकंच शेवटची सांगू एडिटोरियल कमेंट. तसं नाही काढता येत. बरं, ठीक कारण आहे. ते कोडवर्ड नाही, वापरल्याशिवाय तो आपण दुसरा एवढा काही वेळ सांगणार एवढा नाही. वेळ चर्चा केलीत. मुख्य संपादक म्हणून आपण मला काही एक आवाहन केलं, मी त्याला आव्हान म्हणणार नाही, आवाहन केलं असं म्हणेन. तर त्या आव्हानाला मी आपल्याला आत्ता पुन्हा एकदा मी प्रतिसाद देतो की माणसाचं निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतर माध्यमांचं हे कर्तव्य आहे की त्या माणसाची प्रतिष्ठा त्याला परत मिळवून द्यायला पाहिजे. फक्त कुठल्या पातळीवर, जर खटला सर्वोच्च पातळीपर्यंत चालला तर तोपर्यंत कुठलाही आरोपी ठरलेला माणूस हा संशयित मानावा असा संकेत आहे. दुर्दैवाने आपल्या माध्यमांमध्ये तसं होत नाही, हे मला मान्य करणं आवश्यक आहे. पण तरीसुद्धा इतक्या वेळेला सनातनवर आरोप का होत आहेत याचा गंभीर विचार सनातन संस्थेने करायची आवश्यकता आहे. आता मी जी मांडतोय ती जय महाराष्ट्राची संपादकीय भूमिका आहे आणि श्याम मानव यांनी सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे की जगाच्या दृष्टीने, सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने किंवा सनातन संस्थेला सुद्धा जर असं बोलायला संधी मिळत असेल की या विषयातलं केवळ 35 वर्ष मी काम करतोय म्हणून मला बोलायला अथॉरिटी प्राप्त आहे, तर कोणीतरी असा मुद्दा उपस्थित करू शकतं की आपलं शिक्षण काय, आपलं कार्य काय, तर त्याला तोंड द्यायची तुमची तयारी आहे, तुम्ही पुरावे देता. बरोबर बरोबर आहे. पण मी तुम्हाला फक्त एक प्रांजळ सूचना म्हणून अशी करून ठेवतो की त्यावेळेला बोलताना आपण या सगळ्या मुद्द्यांचा विचार कराल. आपण करताच तो, पण याच्या पुढेही तो कराल. एक संपादकीय भूमिका अशी आहे की समाजात घडणाऱ्या या दुष्ट विघातक गोष्टींचे आरोप ज्या ज्या पातळीवरनं होतात त्या त्या पातळीवर उत्तर देताना आपण विज्ञाननिष्ठच असणं आवश्यक आहे. याची काळजी सनातन संस्था यापुढे निश्चित घेईल आणि याच्या पुढे माध्यमं म्हणून आम्ही ती काळजी घेऊ की ज्या विज्ञाननिष्ठ पद्धतीने आमच्या विवेकबुद्धीला पटेल अशा पद्धतीने काही सोर्सेस, काही विश्वासार्ह मटेरियल जर आमच्याकडे असेल तरच आम्ही त्या गोष्टी मांडू. पण याचा अर्थ असा नाही की पोलिसी कारवाई किंवा कायद्याच्या पद्धतीने जर ती माहिती माध्यमांकडे येत असेल तर ती माहिती आम्ही देणार नाही, असं नाही. कारण ती देणं आणि समाजाला जागृत करणं हे आमचं काम आहे, आम्ही ते करत राहू.
या सगळ्या संवादासह न्यूज रूममध्ये आज आपण इथेच थांबतोय. आज आपले 2 पाहुणे होते, अभय वर्तक आणि श्याम मानव. त्यांनी आपल्याला सविस्तर वेळ दिला, विविध मुद्द्यांवरती खुल्या पद्धतीनं आपापली स्पष्टीकरणं दिली, दावे प्रतिदावे दिले, आव्हानं दिली, आवाहनं सुद्धा केली, ती स्वीकारली सुद्धा गेलेली आहेत. त्यांनी आपल्याला वेळ दिला, मी त्यांचे आभार मानतो. न्यूज रूममध्ये आपण इथे थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. हे या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे.